ह्या कामासाठी वाहून घेतलेलं मास या संस्थेकडनं मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेकडून चालू असलेला कायमस्वरूपीचा हा उपक्रम आहे की मिशन एकलव्य. मिशन एकलव्य म्हणजे आता हा सत्कार समारंभ झाला आणि कार्यक्रम संपला असं नाही, तर आपल्याला खूप गोष्टी माहिती नाही आहेत. आपल्याला बाहेरच्या जगात काय चालू आहे माहित नाही, शिक्षणाचे अभ्यासक्रम काय काय आहेत ते माहिती नाही आहे, आपल्याला अभ्यास करण्यासाठीची साधनं आपल्याजवळ नाही आहेत. तर मिशन एकलव्य या ठिकाणी आपल्या पालकाच्या, सोबतीच्या, मित्राच्या भूमिकेमध्ये आहे. मिशन एकलव्य इथे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या सोबत आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या शिक्षणाच्या सोबत त्याला तडजोड करायची वेळ येऊ नये. पैसा नाही म्हणून किंवा माहिती नाही म्हणून, मला माहिती नव्हतं म्हणून किंवा नेमकं काय पुढे करायचं आहे याची काहीच माहिती नाही आहे, या कुठल्याही कारणाने त्याला मुख्य शिक्षण प्रवाहातून बाजूला जाण्याची वेळ येऊ नये, त्याच्यावरती ती वेळ येऊ नये याच्या मदतीसाठी म्हणून आपण मिशन एकलव्य हा कार्यक्रम कायमस्वरूपी आणि सातत्याने चालवतो. ज्याच्यातल्या काही ठळक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे गिफ्ट मिळेल त्याच्यामध्ये एक पत्रक दिलेलं आहे. त्या पत्रकामध्ये सर्व सविस्तर गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या. आज एक पुरस्कार घेतला, कंटाळा करू नका. म्हणजे आम्ही आता इथे जे सगळे विद्यार्थी तुम्ही बघत आहात की हे सगळे विद्यार्थी कोण आहेत? 2016, 17, 18, 19 विद्यार्थी आहेत जो हा कार्यक्रम घडवून आणतायत. म्हणजे आज जे तुम्ही इथे समोर बसलेले विद्यार्थी आहात, इथे जसे सगळेजण इथे येऊन काय काय छोट्या छोट्या गोष्टी बोलून जात आहेत, सांगून जात आहेत, आपला अनुभव शेअर करतायत, उद्याला या ठिकाणी तुम्ही असणार आहात. निवांतपणे आम्ही समोर बसलेले असणार आहोत, आम्ही गंमत बघणार आहोत, या भूमिकेमध्ये आम्ही येणार आहोत. आणि मला खात्री आहे की इथे असलेल्या सर्व पालक मंडळी 100% विश्वास ठेवू शकता. इथे सर्व विद्यार्थी तुमच्यासोबत, तुम्ही नजरेसमोर उभे बघताय, कुठेही तुम्हाला बेशिस्ती किंवा काहीतरी मुलांचं वय आहे, थोडंसं काही 19-20 घडलं असेल तर त्यांच्या बाजूने मी माफी मागते, पण घडलेलं नाही याची मी खात्री देऊ शकते. कारण आम्ही सगळेजण सोबत वावरतो, एकमेकांच्या सोबत भांडण करतो, वाद घालतो आणि सगळेजण सोबतीनं हा कार्यक्रम उभा करतो. 190 विद्यार्थ्यांची यादी सिलेक्ट झाली आहे. 190 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे झालंय ते त्या प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये घरोघर जाऊन त्यांची माहिती घेऊन ते झालेलं सिलेक्शन आहे. म्हणजे असं कुठेतरी 4 नावं दिले आणि मग ते नावं आले असं नाही आहे. ते इथल्या बहुतेक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी कुणी नाही कुणीतरी इथल्या विद्यार्थ्यांपैकी गेलेले आहे, त्यांचे फोन कॉल झालेले आहेत. मी स्वतः जवळजवळ 40 घरांमध्ये मी स्वतः 40 विद्यार्थ्यांच्या घरी होम व्हिजिट केलेले आहे. होम व्हिजिट या कार्यक्रमाचा प्राण आहे. होम व्हिजिटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं, अनुभव मिळतो, लोकांच्या सोबत बोलायचं कसं, लोकांच्या सोबत वावरायचं कसं, त्यांना समजावून सांगायचं कसं. नाही तर तुम्ही सगळे पालक लोक आहेत आणि अनेक पालकांच्याकडनं, म्हणजे काही पालकांकडनं आमच्या विद्यार्थ्यांना थोडासा वाईट अनुभव पण येतो. कोण तुम्ही, तुम्हाला कुठून नंबर मिळाला, काय मिळाला, असं थोड्याशा वाईट गोष्टी पण बोलल्या जातात. पण तरी देखील संयम ठेवून मुलं तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. इथून पुढे सातत्य ठेवून मिशन एकलव्यच्या सोबत जोडून घेण्याचं काम तुमच्या सगळ्यांचं आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या समोरचं जे काही आव्हान आहे, या संपूर्ण समाज आणि राजकीय आर्थिक व्यवस्थेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला कोणालाही पर्याय नाही आहे. आणि शिक्षण अति प्रचंड महाग होत असताना आपल्याला एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या मदतीने आपल्याला पुढे चालावं लागेल. आई पालकांच्या सोबत पण आम्ही खूप छान छान उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांसाठी गमतीशीर मजेच्या अनेक अभ्यासक्रम असतात, अभ्यास वर्ग असतात, सहली असतात. या सगळ्या माध्यमांच्या सोबत विद्यार्थ्यांनी जोडून घ्यावं. अनेक नवीन विद्यार्थी आहेत की जे बोलायला शिकत आहेत. एवढ्या मोठ्या कार्यक्रम आहे, वार्षिक कार्यक्रम आहे, आणि मग काय प्रयोग करायचे तर प्रयोग करतच आपण शिकणार आहोत. आपण सगळेजण प्रयोग करत शिकणार आहोत आणि या प्रयोगामध्ये आपल्या सगळ्यांची सोबत साथ आपल्याला मिळावी अशी मी तुमच्याकडे विनंती करते, अपेक्षा ठेवते. सगळेजण या कार्यक्रमाचा भाग आहात, कार्यक्रमाचा भाग सातत्याने व्हा, एवढं बोलते. आपला जो प्रवास आहे हा प्रचंड खडतर आहे आणि या सर्व खडतर प्रवासामध्ये आपण एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या सोबतीने काम करू. छान उत्साहाने आणि आनंदाने आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.
थँक्यू श्यामलाताई, इतकं सविस्तर सगळ्यांना समजावून सांगितल्याबद्दल. यानंतर मी आपली एकलव्य आहे 2017च्या बॅचची ती आहे, तिला एक 5 मिनिटं बोलण्याची विनंती करते, तुझा अनुभव शेअर करण्याची विनंती करते. सर्वांना सविनय नमस्कार. मी गायत्री भोलानाथ पगारे, 2017च्या बॅचची एकलव्य. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, आमचे मार्गदर्शक, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अगदीच हौशीने तयार होऊन टाईमवरती उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांच्या सचोटटीने आलेले पालक, या सर्वांचंही मी कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सर्वात पहिले मी सुरुवात करताना माझं थोडं फॅमिली बॅकग्राऊंड आणि माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमच्यासमोर सांगते. मी गायत्री पगारे 2024मध्ये MSc स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झाले. माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील ड्रायव्हर आहेत. नाशिक ते सप्तशृंगीगड काही केवी टॅक्सी बघितली असेल तुम्ही, ती ते चालवतात. माझी आई हाऊसकीपिंगचं वर्क करते समाज कल्याणमध्ये, सोशल जस्टिस ऑफिसमध्ये. मी PG झाले. माझी लहानी बहीण KVM नाईक कॉलेजमध्ये 2nd इयर इंजिनिअरिंगला आहे. मेकॅनिकल फील्डमधून ती इंजिनिअरिंग करते. तिच्यापेक्षा लहाना भाऊ आता 12th मध्ये गेलाय, तो कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा लहाना आता तुमच्यासोबत 10th पास आउट झालाय. आणि माझी आजी, असं आमचं एकत्रित 7 लोकांचं कुटुंब आहे. माझी 2017मध्ये एकलव्यमध्ये एंट्री अशी झाली जशी तुमची सर्वांची, तुमचे कुठून शाळेतून नंबर मिळाले, तुमच्या कोणी कलिग्सने दिले, ज्यांना एकलव्य गौरव पुरस्काराचं बॅकग्राऊंड आहे अशा लोकांकडून तुमचे नंबर पास आउट होतात. सेम माझाही शाळेतून नंबर गेला आणि मला कॉल आला की तुला असा असा पुरस्कार भेटणार आहे, तू घरी आहे का? मी बोलले असा कोणाचा कॉल आलाय, कारण शाळेतूनही कॉल येत होते. आपले नगरसेवक वगैरे जे असतात, पॉलिटिकलमध्ये असलेले लोक, त्यांचा कॉल येतो. मग तसे मला बरेच पुरस्कार मिळाले. स्कोअर चांगला होता एक गुणवंत विद्यार्थिनी म्हणून, मग त्या पुरस्काराचं शेड्यूल सुरू होतं. त्यात मला ताईचा कॉल आला आणि माझ्या घरी एक दिवशी विराज दादा आणि ताई आले होते. आल्यावरती ते खूप इन्फॉर्मेशन विचारत होते. तर मलाच एका लेवलला असं वाटलं पुरस्कार देणार आहेत ना, थांबा ना, मग एवढं का विचारताय. मग नेक्स्ट मुसळधार पाऊस होता. ज्या वर्षी आमचा पुरस्काराचा कार्यक्रम होता त्या वर्षी मुसळधार पाऊस होता. मी आणि माझी आजी आम्ही असं पुरस्काराला आलो. जेव्हा आले तेव्हा एकलव्य संकल्पना काय आहे ती डोक्यात गेली. तुम्ही बॅकग्राऊंडला नाव कवितेच्या ओळी वाचल्या असेल. ज्याला नाव काही देऊन न्याय त्याला, ते राखण्याला घनघोर ही लढाई. तुमच्यासारखी सामान्य कुटुंबातून वाढलेली मी विद्यार्थिनी होते. आज 200 लोकांच्या समोर मी बोलते. दॅट इज दी अचीवमेंट ड्युरिंग दी ऑल पिरियड. मी एका नामांकित कंपनीमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून वर्क करते गेल्या 2 वर्षापासून. मी मागच्या वर्षी VIPचा ब्रँड तुम्ही ऐकलाच असेल, रिच्युअल ब्रँडमध्ये मी इंटर्नशिप कंप्लीट केली. इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर स्वतःलाच असं वाटतं की नाही, मी हे काय करते, मी अजून काहीतरी करू शकते. आणि मी ऑन दी स्पॉट जॉब सोडून दिला. त्यानंतर मी वाघ सरांकडे गेले. म्हणजे तू कसं का केलं, कारण काय? म्हटलं कारण काहीच नाही, माझं मनच लागत नाही. मग तू दुसरा जॉब शोधला तर मन लागणार आहे का? म्हटलं माहित नाही. त्यांनी माझा ब्रेन वॉश केला. आपल्याला एक पाय व्यवस्थित ठेवायला जागा मिळत नाही तोपर्यंत दुसरा पाय उचलायचा नसतो. मी ऐकलं, मी सगळं सोडून दिलं आणि मी जॉब सर्च केला. जो मिळेल तो जॉब तिथे घेतला आणि मला छान जॉब मिळाला. मी आता चांगल्या नामांकित कंपनीमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणूनच वर्क करते. फील्ड ओव्हर जॉब आहे. तुम्ही काम जेव्हा आपण 10th पास आउट होतो ना, 10वी पर्यंतचा पोर्शन एवढासा असतो. त्या पोर्शनमध्ये काय असतं, आपल्याला शाळेतनं आपण हुशार असतो मुळातच, आपल्याला कळतं. हुशारी मी अशी गिनत नाहीये की तुम्ही 90% मिळाले म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही 35% मिळाले म्हणजे तुम्ही कमी आहात. ऍक्च्युली 35% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याकडे जर बुक्स नसतील, त्याच्याकडे जर क्लास नसेल, त्याची ट्युशन फी भरायला पैसे नसतील आणि त्याने त्यात 35% मिळाले, ती त्याची अचिव्हमेंट आहे आणि ती बिगेस्ट अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी. त्याने तो टप्पा पार केलाय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही नंतर 2018 मध्ये जेव्हा आम्ही एकलव्य शोधत होतो, तर तेव्हा आम्ही खूप लोकांच्या घरी गेलो. खूप सिंगल पेरेंट्स मिळायचे. खूप इकडे गंजमाळचं झोपडपट्टी एरिया, अशोक स्तंभाकडून खाली गेलो की मल्हार खानचा एरिया. नंतर आम्ही
मखमलाबादच्या एरिया, त्या एरियामध्ये गेलं ना की तेव्हा असं फील व्हायचं की यार इतक्या बॅकग्राऊंडमधून आपण अभ्यास करतोय, मग आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला काय माहिती असतं जास्तीत जास्त. मी खूप हुशार असेल, 90% मिळाले तर मला IAS ऑफिसर व्हायचंय, आणि मी 35% वाला असेल तर काही नाही, मला ग्रॅज्युएशन करायचं आर्ट्स कॉमर्समधून, किंवा मी एखादा ITI चा कोर्स करेल आणि MIDC मध्ये जाईल. हेच आहे का आपलं स्वप्न? इथपर्यंतच आहोत का आपण? जेव्हा एकलव्य म्हणून तुम्ही इथे येतात, राजा ताईने द्रोणाचार्याची आणि एकलव्याची गोष्ट तुम्हाला सांगितली, डाव्या हाताचा अंगठा गेला, तो नाकाम झाला ना. जर आज द्रोणाचार्याकडून एकलव्य शिकले असते किंवा एकलव्याचा अंगठा गेला नसता तर द्रोणाचार्याला कोणी ओळखलं असतं का? एकलव्य हा द्रोणाचार्यापेक्षा मोठा झाला असता ना. तिथे बॅरर काय गेलं, तुमची कास्ट गेली, किंवा त्या काळचे जे काही कास्ट सेन्सेशन असेल, व्हॉट एव्हर रिझन्स असतील ते गेले. आज काय तुमच्यामध्ये? तुमचा आडफाटा काय? पैसा की तुमची वैचारिक पातळी? योग्य वयामध्ये मिळालेलं योग्य मार्गदर्शन हे तुम्हाला हायर लेवलला घेऊन जात असतं. विदाउट एनी स्ट्रॅटर्जीज आपण वर्क नाही करू शकत. जर तुम्हाला माहितीच नसेल की काय करायचंय, माझंही स्वप्न होतं की मला UPSC द्यायची आहे आणि मी UPSC साठी प्रिपरेशन करणार आहे, मी आर्ट्समध्ये ऍडमिशन घेणार आहे, मी 5 वर्ष अभ्यास करणार आहे आणि मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला मी UPSCचा फॉर्म भरणार आहे आणि मी IAS होणार आहे, मी काहीतरी गव्हर्नमेंट पोस्ट करणार आहे. इफ ते झालं नसतं तर मला आज कोणी विचारलं असतं का मार्केटमध्ये? मी जेव्हा कार्यक्रमाला आले तेव्हा माझी ITI मध्ये असलेल्या प्राध्यापकांपासून ते अगदीच B फार्मसीला शिकवणाऱ्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांशी ओळख झाली, त्यांचे गाईडलाईन्स मिळाल्या. मग मी सायन्सला ऍडमिशन माझं कन्वर्ट केलं की मी कॅपेबल आहे, मी सायन्स घेऊ शकते, मी करू शकते. पण माझं फिक्स होतं की मला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये घुसायचंच नाहीये. मग त्यानंतर मी शोधलं. मग आम्ही अक्षरशः माझ्या 12वी नंतर मी, गोपी दादा, विराज दादा आणि त्यावेळेसचे माझे काही सिनियर्स होते जे माझी एकलव्य होती, अक्षरशः ते मला तिथे स्मारकामध्ये घेऊन बसायचे. अरे तुला करायचं काय करते? मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं, मला इथे नाही आवडत. माझा मॅथ्स हा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता. मग आम्ही स्टार्टमध्ये ऍडमिशन घेतलं. मग स्टार्टला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला पोर्ट कोर्सेस काय काय असतात मला तर माहित नव्हते ना. माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही माझं आधीचं ग्रॅज्युएट नव्हतं. मला पोर्ट कोर्सेस कोणते कोणते असतात त्याची इन्फॉर्मेशन मिळाली. तुझं इंग्लिश परफेक्ट असायला हवं, तुला इंटरव्ह्यू मध्ये असं बोलायला येता हवं, या बारीक बारीक गोष्टी आम्ही शिकलो. मला जॉब आणून नाही दिला, पण मला जॉब पर्यंत पोहोचण्यासाठी काय काय लागतंय हे एक गोष्टीचं. मी केव्हाही ताईला फोन केला, माझ्या फॅमिलीमध्ये असं असं झालंय, माझा प्रॉब्लेम आहे असं असं, तर ती लगेच माझ्यासोबत असते. माझा कॉल लगेच त्या टायमिंगला पिक होतो. मला केव्हाही काही वाटलं, अगदीच फायनान्शियल बॅरर आहे, अगदीच तुमचं काहीतरी रॅन्डमली काही विषय घडतात मुलींसोबत, कुठेही काही होतं, कोणीतरी पोलिसांनी पकडले. माझं तर असंही झालंय की मी स्वतः सिग्नल जम्प केला होता आणि मीच फोन करून सांगते की मला पोलिसांनी पकडले. माझ्या इथपर्यंतच्या सीन्स झाल्या. अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सगळीकडे एकलव्य सोबत आहे आणि त्या एकलव्य सोबत असल्यामुळे मी इथे. माझं जेव्हा BSc स्टार्ट कम्प्लीट झालं, तो एक सिनेरिओ मला खूप चांगला सांगावासा वाटतो की माझं BSc स्टार्ट कम्प्लीट झाल्यानंतर मी पुण्याला जायचं भानगडीत पडत होते. माझा नंबरही लागला होता DY पाटीलला वगैरे. फीज वगैरे जास्त होती. मी आले ताईला, मी सगळं फिक्स केलं होतं, मला जायचंय, म्हणजे मी म्हटलं की मी जाते, माझं असं असं आहे, माझा प्लॅन आहे की मी एज्युकेशनल लोन काढेल, मी हे करेल, मी ते करेल. म्हणजे का काढायचंय तुला? इथे तुला स्टार्ट मिळत नाहीये का MSc करण्यासाठी? मिळतंय पण एवढं काही नाही. आता मी तिथेच केलंय, मी माझं श्रीराममध्ये 10th पर्यंत झालं. आता तिथून पुढे मी कॉलेज पण KTHM मधून माझी BSc झाली. आता मी परत KTHM मध्येच MSc करू, मला काहीतरी चेंज हवंय. तिने मला जरा फायनान्शियल गणित समजावून सांगितलं की बघ तुला काय वाटतंय, मी तुला खूप स्पष्टपणे सांगते की तुझं जे काही चांगलं होईल किंवा वाईट होईल ते माझ्यामुळे होईल. तू इथे KTHMलाच MScला ऍडमिशन घे. मी MScला ऍडमिशन घेतलं. मी चांगलं फायनान्शियली उभी पण आहे या पॉइंट ऑफ व्ह्यूला. इफ आयदर मी जर
गेले असते पुण्याला तर माझा जमा खर्च जाऊन माझ्या हातात 0 रुपये उरले असते. मी माझ्या IQ लेवलवरती कदाचित जॉब मिळवला असता, नो डाऊट, पण मी ट्रेसमध्ये गेले असते की मी कसं कम्प्लीट करू. माझ्यानंतर माझे 3 भावंड पण होते. सो मी फक्त तुम्हाला सर्वांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगते की आजचा पुरस्कार घेऊन गेल्यानंतर थांबू नका. आमच्या वर्षाच्या मीटिंग्स ठरलेल्या असतात, तिथे या, तुमचे डाऊट्स विचारा. हे टीम वर्क आहे. जर कोणाला तुम्ही पुढे सायन्स घेतलं, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये गेले तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये जो पण काही डाऊट येईल एज्युकेशनमध्ये की माझं मॅथ्स चांगलं आहे, दुसरं कोणाचं तरी इंग्लिश चांगलं असू शकतं, तुम्हाला क्लासमध्ये फीस भरायला पैसे नाही आहेत, तर अशा लेवलला पण आपण शनिवार रविवारचे वर्कआउट घेऊन किंवा ते स्ट्रक्चर डिसाईड करून आपण काहीतरी वेगळं काही करू शकतो. आणि पेरेंट्स म्हणून पण तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना सपोर्ट करा. जेव्हा ते जे म्हणतील त्यांच्या निर्णयाला शिक्कामोर्तब करा. एवढं बोलून मी थांबते आणि सर्वांचे आभार मानते. थँक्यू. थँक्यू गायत्री. आपल्या संस्थेचे विश्वस्त शेखर साळवी आणि अशोक माळी आले, तर आपण त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. आपण पटकन त्यांचं स्वागत करू. इथे श्यामलाताईंना मी विनंती करते की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करूया. यानंतर आता आपण विवेक सावंत सर आहेत आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? येस और नो? सगळेजण जागे आहात? माझा इकडे आवाज येतोय का? हा, तुम्हाला आवाज येत नसेल. नाही, मी ना पूर्वी शिक्षक होतो, त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं हळू बोललं की सगळे विद्यार्थी असे समोर येतात बाकावर. मग सगळ्यांना मी थोड्या वेळाने आवाज वरती जातो. बरं, तुम्ही सगळेजण इथे आला आहात, हे तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप खूप आनंद होतोय. कारण श्यामलाताई आणि प्रोफेसर मिलिंद वाघ यांनी मला ज्या वेळेला या कार्यक्रमाविषयी सांगितलं, तर माझ्या पहिला मनात कुठला विचार आला ते सांगू का तुम्हाला? की मी ज्यावेळी 10वी झालो ना, किंवा आमच्या वेळी 11वी मॅट्रिक होतं, त्यावेळी ना माझा असा सत्कार कोणीच केला नव्हता. त्याच्यामुळे मला फार आनंद वाटला की कोणीतरी चला सत्कार करणार आहे मुलांचा. आणि मला त्यांनी बोलायची विनंती केली. त्यावेळी दुसरा विचार माझ्या मनात आला, तो असा आहे की तुम्ही सगळेजण इथे एक सर्टिफिकेट घ्यायला आला आहात आणि मध्येच मी उभा आहे तुम्हाला काहीतरी भाषण करायला. त्याच्यामुळे तुमच्या मनात खरा विचार काय तो मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे ना मी म्हणतो ते? येस और नो? बरोबर आहे. त्याच्यामुळे लवकरच सर्टिफिकेट देणार आहेत, काळजी करूच नका. तर मला इथे श्यामलाताईंनी प्रोफेसर मिलिंद वाघ यांनी बोलवलं, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा त्याच्याविषयी खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर मंचावर सगळेजण मित्र बसलेले आहेत, त्यांनाही अभिवादन करतो. तुम्ही, तुमचे पालक, त्याचप्रमाणे सभागृहात पण माझ्या परिचयाचे खूप लोक आहेत. सगळ्यांची नावं मी आता घेत नाही. सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो आणि एक 4 शब्द बोलून मी तुमची रजा घेईन. श्यामलाताईंच्या आजोबा आणि माझे आजोबा पासून आमच्या कुटुंबाचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी बोलवल्यानंतर मला एक घरचंच आमंत्रण आलं, असा जो आनंद झाला तो मी शब्दामध्ये खरंच सांगू शकत नाही. त्यांचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी त्यांना विचारलंच नाही की त्यांना फोनवर बोलायला किती वेळ आहे. आणि मी सगळ्या लहानपणीच्या त्यांच्या आजोबांच्या आठवणी त्यांना सांगत राहिले. आणि त्यांचे आजोबा हे एक व्यक्ती नसून एक संस्थाच होते आणि पूर्ण एक समाज परिवर्तनासाठी त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं होतं.
आणि सर्व नाशिकमधल्या चळवळी, नाशिकमधले संघर्ष हे सगळं त्यांच्या आजोबांच्या दुकानामध्ये चालत असे आणि तिथे त्याची चर्चा होत असत, तिथे उगम होत असे आणि आम्ही लहान असताना तिथे बसून ते ऐकत असू. आणि अशा एका कुटुंबामधून त्या येतात आणि मला त्याच्यापेक्षा आनंद वाटला की आपल्या पणजोबांपासून असलेला जो वारसा आहे तो आता मुक्ता आणि सई या दोघी जणी पुढे नेत आहेत. त्याच्याबद्दल मला खरोखर त्यांच्याविषयी अतिशय अभिमान वाटतो. आज तुम्ही आता 10वी पास झालेला आहात आणि तुम्हाला गुणपत्रिका मिळाल्या असतील आणि असं सांगितलं गेलं की तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला आहात. तर त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला आज जे प्रमाणपत्र मिळणार आहे तो तर एक विलक्षण आनंदाचा क्षण आहे. त्याच्यात तुमचा फोटो निघणार आहे आणि ज्यांच्याबरोबर तुमचा फोटो निघणार आहे त्यांचा असा कुठलाच सत्कार झाला नव्हता, त्याच्यामुळे त्या फोटोला विशेषच महत्त्व आहे. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक करतो. मी ज्यावेळी कौतुक करतोय त्यावेळी तुमचं कौतुक करत नाहीये, तर तुम्ही जे प्रयत्न केले त्याचं मी कौतुक करतोय. कारण एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणं याला विशेष महत्त्व नसतं. त्या व्यक्तीने प्रयत्न कसे केले, त्यांनी अतिशय हालापेष्ट सहन करून घरातले सगळे प्रश्न समोर असताना सुद्धा एकाग्र चित्ताने अभ्यास करून हे यश कसं मिळवलं ह्या तुमच्या प्रयत्नाचं ते कौतुक आहे. आणि त्याच्यामुळे आपलं कौतुक होत नसून आपल्या प्रयत्नांचं कौतुक होत आहे. आपल्या यशाचं कौतुक होत नसून आपण ते यश मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचं हे कौतुक आहे. अशी गुणगाठ आज मनामध्ये बांधायची. म्हणजे काय होतं की आपण पुढे सुद्धा असेच प्रयत्नशील राहतो. आता याच्या पुढे तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचंय आणि आपण गायत्रीचे विचार ऐकले, ती कशा पद्धतीने तिने स्ट्रगल केलं आणि ती कशी पुढे आली. तर हे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये कसं पुढे जायचं बरं, तर त्याचा शोध कसा घ्यायचा. तर पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण जे काही कोणीतरी आपल्याला जो अभ्यासक्रम दिला होता तो शिकत आलो. आपल्याला तोच अभ्यासक्रम करायचा होता असं मुळीच नाही. कोणीतरी तो पुस्तकं छापली होती, अभ्यासक्रम दिला होता, परीक्षांचं स्वरूप ठरवलं होतं, प्रश्न क्रमांक 1 काय असणार ते नक्की होतं आणि प्रेडिक्टेबल परीक्षा होत्या त्या आपण दिल्या. त्याच्यामध्ये आपल्याला गुणपत्रिका मिळाली आणि मग आपण एकमेकांना सांगितलं मला इतके गुण मिळाले, इतके गुण मिळाले. पण तुम्हाला कदाचित आठवत असेल की तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना तुम्हाला असं सांगितलं गेलं होतं की गुण हा जो शब्द आहे हा गुणवाचक आहे. पण तुम्हाला सतत प्रत्येक इयत्तेत असा अनुभव आला की हा गुण शब्द हा संख्यावाचक करून टाकला गेला. म्हणजे तुमच्यामध्ये कुठले गुण विकसित झाले हे तुम्हाला कोणीच कधी सांगितलं नाही. तुम्हाला किती गुण मिळाले हे तुम्हाला सांगितलं. त्याच्याने गोंधळ काय झाला की ज्याला 70% गुण मिळाले तर कोणते गुण विकसित झाले हे कुठल्याच प्रगती पुस्तकात तुम्हाला सांगितलं गेलं नाही. तुम्हाला सांगितलं गेलं भूगोलात 100 पैकी 76, ओके, हिंदीमध्ये 100 पैकी 49 वगैरे असं काहीतरी सांगितलं गेलं. आणि मग तुम्ही तुमच्या बाजूच्या मित्राला किंवा मैत्रिणीला अरे तुला गणितात किती होते, मला 100 पैकी 95 आहे आणि तुम्हाला किती होते 85. मग झालं मी त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे गुण हा शब्द संख्यावाचक करून टाकल्यामुळे तुम्ही एकमेकांमध्ये स्वतःची तुलना करायला लागलात आणि तिथून सगळा बळ सुरू झाला. आता तुम्ही तुमच्या शेजारी बसलेल्यांकडे जरा डावीकडे आणि उजवीकडे मान वळून असे बघा बरं, जरा पटकन बघा, क्विक क्विक क्विक. तुमच्यासारखे दिसत आहेत का कोणी इथे? हो का नाही? तुमच्यासारखं कोणी दिसतंय का इथे? येस और नो? नो.
आपण सगळे जण या पृथ्वी तलावर युनिक बेस्ट असे आहोत. आपल्यासारखं दुसरं कोणीही नाही. आणि आपण एवढे एकमेवा द्वितीय आहोत, आपल्यासारखं कोणीही नाही. त्याच्यामुळे आता हे जे प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जातंय, हे घरी घेऊन जाताना पहिला संदेश घेऊन जायचा की माझ्यासारखं या जगात कोणी नाहीये, त्याच्यामुळे माझी कोणाशी तुलना करायची नाही. मी कोणापेक्षा कमी नाही, मी कोणापेक्षा जास्त नाही, मी सगळ्यांच्या बरोबर आहे. आणि सगळे जण वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे माझी कोणाशीही स्पर्धा नाही, माझी कोणाशीही तुलना नाही. आणि त्याच्यामुळे कुठलाही न्यूनगंड, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आपल्याला येता कामा नये की मी न तिच्यापेक्षा थोडीशी बुटकी आहे, मी न त्याच्यापेक्षा थोडंसं गणितामध्ये मागे. अरे काही गरज नाही, तू आहेस. ओके. आणि त्याच्यामुळे आता पहिलं काय, रोज सकाळी झोपेतून उठलं की पहिलं काय करायचं, पहिलं सेलिब्रेट करायचं. काय सेलिब्रेट करायचं की मी युनिक बेस्ट आहे, माझ्यासारखं या पृथ्वी तलावर दुसरं कोणीही नाही. त्याच्यामुळे मला दुसऱ्यांनी कमी लेखलं काय, जास्त लेखलं काय, ते त्यांचे विचार त्यांच्याकडे. मी स्वतंत्र आहे, मी युनिक आहे आणि मी माझ्यामध्ये काहीतरी वेगळ्या क्षमता आहेत, इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. आणि मग आता काय करायचं, तर मी वेगळा कसा आहे त्याचा शोध आता सुरू करायचा. आतापर्यंत झालं 10वी पर्यंत कंपल्शन होतं आपल्याला, जग मारत अभ्यास करणं, ठीक आहे, सगळं छान झालं. पण आता ह्याच्या पुढे मी वेगळा कसा आहे त्याचा माझा अभ्यास सुरू झाला पाहिजे. आणि त्याचा शोध माणसाच्या मुलांना स्वतःच घ्यावा लागतो. तुमच्या ताटात असं कोणीतरी वाढून देत नाही की अरे तुला ना हे करायला आवडतं बरं का, किंवा तुला हे करायला जमतं, असं कोणीही ताटात वाढून देत नाही. आपण गोष्टी करून 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 आपल्याला शोध लागतो की हा हे मला करायला आवडतं आणि हे मला करायला जमतं. आणि जसं जसं काळ पुढे जातो ना तसं तसं आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी आवडू लागतात, कारण आपण ते करून बघितलेल्या असतात. आपल्या शाळेमध्ये काय होतं की आपल्याला ह्या काही गोष्टी करून बघायला स्वातंत्र्यच मिळत नाही. मी ज्यावेळेला तुमच्यासारख्या शाळेमध्ये होतो, नाशिकच्याच शाळेत शिकलो मी, इथेच जवळ आमची शाळा होती, तर आम्हाला एक सर होते आणि ते आम्हाला स्काउटमध्ये सगळ्या गोष्टी करायला लावायचे. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की खरी कमाई. म्हणजे आम्ही लोकांच्या घरी जायचो, भांडी घासायचो, धुणी धुवायचो, धान्य निवडून द्यायचो, दळण आणून द्यायचो, संडास साफ करायचो, नंतर त्यांच्या कपड्यांना बटणं लावून द्यायचो, त्यांच्या बुटांना पॉलिश करून द्यायचो. अशी सगळी कामं करून आम्हाला ते आमच्या डब्यामध्ये पैसे टाकायचे आणि आमच्या कार्डावर सही करायचे. मग तो डबा भरला आणि असं जवळ लागायचा तो, आणि मग तो डबा भरला की मग आम्ही सरांना द्यायचो गरीब मुलांच्या शिक्षणासाठी. मग आम्हाला इतका आनंद व्हायचा की आपण जे काम केलं ना त्याच्यातून गरीब मुलांचं शिक्षण होणार आहे. मग आम्ही सरांना तो आमचा डबा कसा जवळ आहे असं सरांनी आम्हाला सील बंद करून दिलेला असेल, तो डबा कसा जवळ आहे असं सरांना सांगायचं. पण त्याच्यामुळे आम्हाला काय झालं की आम्हाला सगळी कुठली कुठली कामं आपल्याला करायला आवडतात, कुठली कामं जमतात याचा शोध लागला. आणि त्याच्यामुळे आयुष्यात मागे वळून कधी पाहिलंच नाही. कालिकेची जत्रा भरायची, त्याच्यामध्ये आम्ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करण्यासाठी चप्पल स्टँड चालवायचो. तर चप्पल स्टँड चालवायचो तर 5 पैसे घ्यायचो, त्यावेळी 5 पैसे नाणं असायचं, 5 पैसे घ्यायचो आणि मग ते त्या डब्यात टाकून टाकून तो जड करायचा डबा. आता आमच्याकडे चपला काढली लोकांनी ठेवल्या पाहिजे म्हणून त्यांना पकडून आणायचं. काका तुम्ही आमच्याचकडे चपला, आमच्या तंबूमध्ये चपला ठेवा, तुमच्या चपला आम्ही चांगल्या व्यवस्थित जमू. मग आमच्या लक्षात आलं की आमच्या तंबूच्या आधी फुलवाल्यांची दुकानं असायची, नारळ फुलं वगैरे पूजे. ते म्हणायचे तुमच्या चपला आम्ही सांभाळतो, आमच्याकडून फुलं आणि नारळ घेतलं की तुमच्या चपला आमच्याकडे सेफ. मग आता आमच्याकडे कोण चपला ठेवणार? मग आता युक्ती की काका आणि मावशी आम्ही तुमच्या चपलांना पॉलिश करून देतो, मग तुम्ही आमच्याचकडे ठेवा. म्हणजे आम्ही मार्केटिंग कसं शिकलो बघा. हो, तुमच्या चपलांना पॉलिश करून देतो, मग आमच्याकडे लोक ठेवायचे. मग नंतर एक दिवशी काय झालं की धो पाऊस आला, म्हणजे हस्त नक्षत्राचा. मग आता कोणाला पॉलिशचं पडलंय?
पॉलिश तर काही त्याचं महत्वच नाही, कारण पावसात भिजणारच सगळे. मग आम्ही नवीनच आयडिया टाकली. सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपल्या घरून 2-2 छत्र्या घेऊन यायच्या आणि सगळे येणाऱ्या लोकांना सांगायचं हे बघा, ही छत्री तुम्ही जर चपला आमच्याकडे काढल्या तर आम्ही छत्री तुम्हाला देणार. छत्रीतून दर्शन घेऊन आलात की छत्री आमच्याकडे, चपला तुमच्याकडे. मार्केटिंग असं म्हणजे सांगायची गोष्ट काय की मला मार्केटिंग आवडतं ही गोष्ट. म्हणजे आता आमची कंपनी शेकडो कोटींचा व्यवसाय करते जगभर, पण त्याचं शिकलो कुठे तर मला माहिती नव्हतं. मला मार्केटिंग शब्द त्यावेळी माहिती नव्हतं, नंतर मोठं झाल्यावर कळलं. पण मार्केटिंग कसं काय आवडायला लागलं तर ते करून बघितलं म्हणून आवडायला लागलं. ते केलंच नसतं तर मला कसं आवडलं असतं, कळलं किती. आणि मग करून बघितलं, मग पॉलिशची आयडिया जमत नाही, पाऊस आला, मग छत्री. म्हणजे आपल्याला करायला जमतं सुद्धा. वेगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण जुळवून घेऊ शकतो आणि नवीन काहीतरी करू शकतो, असं पण एक स्वतःला कळायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आपल्या शाळेने आपल्याला काय केलं की म्हणजे बंदी करून टाकलं. आम्ही सांगतो तेवढंच करा, तुम्ही काही वेगळं करू नका. आता आपण त्याच्यापासून दूर गेलो. आता आपल्याला काय काय आवडतं ते करायला आपण सुरुवात करायची. काय काय आवडतं त्याचा शोध घ्यायला सुरुवात करायची. मला जसे सर मिळाले तसे कदाचित तुम्हाला मिळाले असतील सर किंवा मॅडम, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण खूप गोष्टी करून मांजर कसं प्रत्येक खिडकीत डोकावून बघतं, बघा दूध आहे का, दूध आहे का, दूध आहे का, असं करतं. तसं आपण प्रत्येक खिडकीत डोकावून बघायचं, हे मला करायला आवडेल का, ते करायला आवडेल का, हे जमेल का, ते जमेल का, असं करत करत. म्हणजे आपल्याला काय आता बंदी शाळेमधून संधी शाळेमध्ये जायचं, संधींचा शोध घ्यायचा की मला काय काय करायला आवडतं आणि मला काय काय करायला जमतं. पण आयुष्यामध्ये गायत्री सारखं आपल्याला पुढे जायचं असेल किंवा सई सारखं किंवा मुक्तासारखं, तर मग आपल्याला अजून एक गोष्ट लागते की समाजाला कशाची गरज आहे, जगाला कशाची गरज आहे, ते पण मला जमलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला आवडतंय, तुम्हाला करायला जमतंय, पण जगाला काहीच गरज नाही, अशा गोष्टी मग तुमचं करिअर होत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे करिअर जर करायचं असेल ना तर मला करायला काय आवडतं, मला करायला काय जमतं. मी नुसतं मला काय आवडतं म्हणत नाही ना, तर तुम्ही सांगाल मला बुधाकडचं श्रीखंड आवडतं म्हणून. मी करायला काय आवडतं असं म्हणतोय. करायला काय जमतं आणि जगाला समाजाला कशाची गरज आहे, या तीनचा सुरेख मेळ ज्याच्यामध्ये साधला जातो त्याच्यातून आपलं करिअर होतं. आता जर समजा मी असा विचार केला की मला एखादी गोष्ट करायला खूप आवडते, मला ती जमते सुद्धा, पण जगाला तिची अजिबात गरज नाही, अशा पण खूप गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये. त्याला आपण म्हणायचो हॉबी. तो माझा छंद आहे, छंद जपावे, जरूर जपावे, काहीच हरकत नाही. मला स्लो सायकलिंग करायला आवडतं आणि स्लो सायकलिंग मी इतकं उत्तम करतो की काही विचारूच नका. खूप वेळ मी असा अगदी हळू स्पीडनी सायकल चालू शकतो. इतकंच काय, पण स्लो सायकलिंग मी हात सोडून पण करू शकतो. छान गोष्ट आहे, सुंदर. जगाला त्याची गरज आहे का, मुळीच नाही. मग त्या गोष्टीनं म्हणायचं छंद, हॉबी. आता दुसरी एक जोडी बघू की मला ती गोष्ट करायला खूप आवडते, जगाला पण तिची गरज आहे, पण मला ती करायला जमत मात्र नाही. उदाहरणार्थ मी तुमच्याशी इतका वेळ बोलतोय, तर मी तुम्हाला असं सांगितलं की मला ना शास्त्रीय गायन आणि सुश्राव्य गायन आणि सुगम संगीत हे खूप आवडतं. खूप गायला खूप आवडतं मला. आणि मी जर असं गायनाचा कार्यक्रम इथे ठेवला तर लोक तिकीट काढून येतील, जगाला त्याची गरज आहे. माझंही पोट भरेल, माझ्या कुटुंबाचं चांगलं होईल, छान आहे. पण आता बराच वेळ तुम्ही माझा आवाज ऐकताय, त्याच्यामुळे तुमच्या कळलंच असेल माझ्या मनात काय चाललंय ते. म्हणजे मला गायला खूप आवडतं. मी खूप छान गायलो तर जग पैसे देऊन घेणार आहे, जगाला त्याची गरज आहे, पण मला गायला जमत मात्र नाही. अशा गोष्टींना काय म्हणतात, आता ह्याच्यात माझं करिअर होणार नाहीये, तर ह्या गोष्टींना म्हणतात स्वप्न. जसं छंद तसं स्वप्न. तिसरी एक गोष्ट असते, तिसरी गोष्ट तर खूपच मजेशीर आहे. त्या गोष्टी मला करायला जमतात आणि जगाला पण त्याची गरज आहे. म्हणजे मी त्या केल्या तर मला लोक पैसे देतील वगैरे, पण मला
मला करायला ते मुळीच आवडत नाही, अशा गोष्टींना म्हणतात जॉब. कळलं? जॉब आणि करिअर मध्ये फरक असा आहे की त्या गोष्टी मला करायला खूप मनापासून आवडतात, मला ते करायला जमतात सुद्धा, आणि त्याची समाजाला पण गरज आहे. अशा गोष्टींचा शोध आता याच्या पुढे आपल्याला सुरू करायचा. 10वी झालं, छान झालं, आपण आता म्हणजे 16 वर्ष आपण क्रॉस केला. आता आपल्याला ह्या 3 गोष्टींचा शोध करायला सुरुवात करायची. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं, खूप महत्वाची किल्ली आहे ती सांगून ठेवतो. मी काय होणार याचा अजिबात शोध घ्यायचा नाही. हा मीपणा सोडून द्यायचा. मी काय होणार याचा विचारच करायचा नाही. मी जगाला काय देणार, मी मानवतेला काय देणार, असा सतत ध्यास घ्यायचा. आपल्या घरची परिस्थिती काही असेल विचार करायचा नाही त्याचा. मी खूप काही घेऊन आलोय, माझ्या मेंदूमध्ये एवढ्या बुद्धिमत्ता आहेत, त्या सगळ्या मी घेऊन आलोय. त्या जेवढ्या मी वापरेन, यूज इट ऑर लूज इट, मी जेवढ्या वापरेन तेवढ्या त्या विकसित होणार आहेत. त्याच्यामुळे माझी परिस्थिती कितीही भीषण असली तरी सुद्धा मी जगाला काय देणार, मी मानवतेला काय देणार, असाच विचार सारखा ध्यास घ्यायचा त्याचा. एका लहान मुलाला असंच विचारलं गेलं की तू काय करणार आहेस, तू कोण होणार आहेस, तर तो निरागस होता. त्याला काही माहिती नव्हतं काय व्हायचं असं, इंजिनियर, डॉक्टर, असं त्याला काहीच माहिती नव्हतं. आर्किटेक्ट, वकील, असं काहीच माहिती नव्हतं त्याला. तो लहान मुलगा शाळेतला त्याच्या ताईंना म्हणाला, ताई मला ना या जगातली सगळी हवा शुद्ध करायची. ओके, आता बघा त्याचं ते लाईफ मिशन झालं की जगातली हवा शुद्ध करायची. म्हणजे मी मानवतेला काय देणार, तर प्रदूषण विरहित अशी पृथ्वी देणार, असं स्वप्न घेऊन तो पुढे जायला लागला. आणि हळूहळू हळूहळू तेच त्याचं करिअर झालं. मग त्याच्यात कितीतरी विषय तो शिकला, समाजशास्त्र शिकला, तो म्हणजे केमिस्ट्री शिकला, असे खूप घटक त्याच्यामध्ये जे प्रदूषणामध्ये खूप शिकत 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 गेलं. तेच त्याचं करिक्युलम बनलं, त्याने स्वतःचाच करिक्युलम बनवलं, स्वतःच त्याचा अभ्यास केला. आणि मग जगातली हवा शुद्ध कशी करायची हे त्याचं एक लाईफ मिशन होऊन बसलं तसं. आणि मग त्याला काहीच कमी पडलं नाही, कारण तो जगाला द्यायला निघाला होता. त्याच्यामुळे त्याला काहीच कमी पडलं. त्याच्यामुळे आपण असा विचार करायचा की मी जगाला काय देणार. आणि मी सांगितलेलं एकच उत्तर नाहीये, त्याचं किती तरी उत्तर आहेत. मी जगाला काय देणार, मी मानवतेसाठी काय करणार, बस. मी कोण होणार याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण मी कोण होणार नाही हे आपण ठरवू शकत नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो, असे माझं स्वतःचं करिअर 6 वेळा बदललंय. त्याच्यामुळे असं काही नसतं, जगात परिस्थितीप्रमाणे आपल्याला बदलत जातो. हा विचार आपण नेहमी करायचा. आणि मग हा विचार करताना काय की खूप मोठी गोष्ट आहे की आता गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये ज्या लोकांचे जॉब गेले त्यांचा अभ्यास झाला. त्या खूप लोकांचे जॉब गेले. मग जॉब गेलेल्या लोकांचा अभ्यास झाल्यानंतर काय निष्कर्ष निघाला की त्याच्यातल्या फक्त 11% लोकांचे जॉब त्यांना कुठलं तरी स्किल नव्हतं म्हणून गेले होते. 90% लोकांचे जॉब ते इतरांबरोबर जुळवून घेऊ शकत नव्हते, चांगलं टीम वर्क करू शकत नव्हते, ते एखाद्या कामामध्ये चिकाटीने स्वतःला झोकून देऊ शकत नव्हते, त्यांना त्यांच्या जीवनाचा पर्पज काय आहे तोच नीट कळला नव्हता. ह्यामुळे त्यांचे जॉब गेले होते 90% लोकांचे. त्याच्यामुळे आता आपण जे शिकलो ते पुस्तकातून शिकलो, छान झालं, सगळं उत्तम, प्रमाणपत्र आज मिळणार आहे. पण ह्याच्या पुढे आपल्याला कशाची गरज आहे, तर जसं मगाशी सांगितलं की माझा स्वतःचा शोध मला घ्यायचा आहे. मला काय करायला जमतं, काय करायला आवडतं, समाजाला कशाची गरज आहे ह्याचा शोध घ्यायचा. आणि त्याचबरोबर सगळ्यांशी प्रेमाने कसं वागायचं हे मला शिकायचं. तो वाईट कसा आहे, त्याच्यात कुठले दुर्गुण आहेत ते आता शोधायचे नाही. माझ्या मैत्रिणीचं ना असंच असतं वगैरे, असं दोष सट दिसतात आपल्याला, गुण दिसत नाही. त्याच्यामुळे गुणग्राहक व्हायचं, लोकांची अंतःकरण जुळवायचं, मन जुळवायची, आणि एकंदर आपल्या सहवासात जे येतात त्यांना आनंदी करायचं. आपलं दुःख काही असू दे ते ठेवून द्यायचं, ते बाजूला ठेवून द्यायचं आणि लोकांना आनंदी करायचं.
त्यांच्यात चांगलं काय आहे त्यांना सांगायचं. त्यांचे कुठले गुण तुम्हाला आवडतात, त्यांच्या कुठल्या कृती तुम्हाला आवडतात ते सांगायचं. आणि ते सुद्धा असं म्हणायचं नाही की तू फार छान चित्रकार आहेस. नाही, तू चित्र काढलेस ना त्याच्यातली रंगसंगती इतकी मस्त आहे ना, मजेशीर आहे ना, की मी बघतच बसले. म्हणजे मग त्याचं काय होतं, तो अजून चांगली रंगसंगती करण्यामध्ये आपली डोकं चालवायला सुरुवात करतो. तर तसं एकमेकांचं खूप मनापासून त्यांनी केलेल्या कृतींचं कौतुक करायचं आणि खूप उदार अंतःकरणाने करायचं. शब्द राखून नाही करायचं. आणि हे असं सगळं तुम्ही करायला लागलात ना, तुम्ही सगळे आयुष्यामध्ये पुढे जातात. आणि मुख्य म्हणजे आनंदी होता. नुसतेच यशस्वी होता असं नाही, तर आनंदी होता. आणि त्याचबरोबर आता जो पुढचा काळ येतो आहे तो थोडासा मजेशीर आहे. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. त्याच्यामध्ये असं रोज म्हणतात की लोकांचे जॉब्स आता जाणार, लोक बेकार होणार, असं सारखं आपल्याला सांगितलं जातं. पण त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला की मग आपल्याला कळतं की आता आपल्यामध्ये माणूस म्हणून ज्या गोष्टी आहेत, माणूस त्यांचा विकास करणं हे आता आपलं पुढचं काम आहे. म्हणजे काय, तर आपल्याकडे कल्पना शक्ती आहे. आपण किती वेळा बरं कल्पना शक्ती वापरतो, आपणच विचार करूया. आपण फारसा तिचा उपयोग करत नाही. आपण किती वेळा मनोरथ बांधतो, आपण फार क्वचित करतो. आपण आपली सर्जनशीलता किती वापरतो, फार क्वचित वापरतो. आपण असं झापडबंद जीवन जगत असतो. जे दिलंय तेवढंच करायचं, त्यातल्या त्यात कमीत कमी करायचं, दुसऱ्याचा गृहपाठ कॉपी करायचा वगैरे वगैरे. छोड दो आम्ही सगळं. आता स्वतःहून मी काय करणार, इतरांना कसं आनंदी करणार, ह्याचा विचार आता आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि त्याला सॉफ्ट स्किल्स असं म्हणतात. सॉफ्ट स्किल्स मध्ये सेल्फ अवेअरनेस, स्वतः कोण आहोत आणि मी इतरांच्या भावभावना समजून कसं वागणार. तुम्ही तुमच्या चेहऱ्याने एकंदर 7,000 निरनिराळी गेस्चर्स करू शकता. त्याच्यातली कुठली वापरायची की ज्यामुळे समोरची व्यक्ती दुःखी असेल तर ती आनंदी होईल, ह्याच्यासाठी आता प्रयत्न करायचे. आणि ह्याला मनुष्यच फक्त हे करू शकतो, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही करू शकत. आणि अवघड प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. अवघड प्रश्न ते AI ला सुटत नाही, ते लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सोपे प्रश्न द्या, सोपी उत्तरं मी कुठून तरी गाईड म्हणून मिळवतो, चॅट GPT कडून मिळवतो. नो, नॉट एट ऑल. आता मी स्वतः अवघड प्रश्नांना सामोरं सुटले नाही तरी बिघडत नाही, पण इथे व्यायाम झाला पाहिजे. त्याच्यामुळे अवघड प्रश्नांना मी सामोरं कसं जाणार. आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट, आणि ती अशी की हाताने काम करायचं. हाताने काम करण्याला अजून AI ला काही 100 वर्ष लागणार. आपल्या शरीराने जेवढी कामं आपण हाताने सहज करू शकतो, तर रोबोटिक्स त्या दृष्टीने बाल्यावस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे निरनिराळी हाताने करण्याची कामं, निरनिराळी मानवी मनाचा आविष्कार, मानवी प्रेमाचा आविष्कार करणारी कामं, याला कुठलंही मरण नाहीये. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका की माझं करिअर कसं होणार. आणि तुम्ही जोपर्यंत धाडस करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःचा शोध लागणार नाही. मी एकदा ऑफिसमध्ये असंच बसलो होतो, त्यावेळी माझं 50 वर्षाचं वय झालेलं होतं. आणि माझे सहकारी एक दिवशी माझ्या समोर आले आणि ते म्हटले, सर आपल्याला या रविवारी ट्रिपला जायचं. मी म्हटलं की तुम्ही सगळे ज्युनियर लोक जा, व सिनियर लोकांना बरोबर घेऊन गेले की तुम्हाला प्रेशर येतं. नाही, तुम्ही यायचं बरोबर. चला गेलो. असंच पावसाळा होता, थो पाऊस पडत होता, ढग दाटून आलेले होते. आणि रायगडावर आम्ही गेलो. आणि रायगडावर सगळं बघितलं आणि मग त्या कड्यावर उभे होतो. तिथून माझ्या एका सहकार्याने मला सांगितलं, सर दरीमध्ये काय दिसतंय तुम्हाला. म्हटलं ती नदी वाहते आणि तिला प्रचंड पूर आलाय. तिचं पाणी असं खडकांवर धडाधड आपटतंय, भेसाळ असं चाललंय, रौद्र रूप होतं. आणि कोकणातल्या उताराने ती नदी अतिशय वेगाने ते प्रचंड पाणी वाहत होतं. आणि तो मला म्हणाला की सर उद्या ना आपल्याला त्याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग करायला जायचंय. पोटातच गोळा आला. मला लक्षात आलं की उद्या पुण्याच्या पेपरला बातमी येणार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक. मी चिंतेत होतो. दुसऱ्या दिवशी ते गेलो आम्ही तिथे. गेल्यानंतर बापरे, ते एकंदर प्रकरण बघून मी आमच्या सगळ्या
सहकार्याने सांगितलं, अरे तुमचे मोबाईल फोन सांभाळायला कोणीच नाही, मी ते सांभाळू शकतो, तुम्ही जा. त्यामुळे त्याची व्यवस्था झाली. मग म्हणाला तुमचे सगळे कपडे वगैरे सांभाळावे लागतील ना, तुम्हाला आता शॉर्ट्स वगैरे घालावे लागतील, त्याचीही व्यवस्था झाली. तुम्ही चला म्हणाले. बसलो आम्ही रॅकमध्ये आणि काय ते भयंकर असं 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 खडकांवर इकडे इकडे काय विचारू नका. एक नेपाळी कोच होता आमचा आणि ते रौद्र स्वरूप त्या नदीचं आणि लाईफ जॅकेट लावलेलं होतं आणि पहिली 20 मिनिटं म्हणजे बापरे बापरे बापरे, आता काही खरं नाही आपलं. म्हणजे कधीच केलं नव्हतं, कधीच करून बघितलेलं नव्हतं. पहिली 20 मिनिटं इतकी डेंजरस. सारखे विचार की आता आपण जाणार, आता आपण बुडणार. तो नेपाळी कोच मात्र हसत होता माझ्याकडे. तो समोर एका टायरवर बसला होता आणि त्याच्या हातात असं एक वल्ल होतं, बस. बाकी तो टायरवरून मला सगळं शिकवत होता. हळूहळू 20 मिनिटानंतर मला रॅफ्टिंग थोडंसं जमू लागलं. मग अजून 20 मिनिटानंतर अजून बरं जमू लागलं. मग मी नदीमध्ये उडी मारत होतो, पोहत होतो, परत रॅफ्टवर चढत होतो आणि मग आय स्टार्टेड एन्जॉयिंग. मग ते 1.5 तास झाला, मी आणि तो मजा करत होतो. तिकीट संपून गेलं. तिकडे सगळे लोक माझ्या नावाने आरडाओरडा करत होते, कुठे चाललेत कुठे चाललेत, अजून अजून खाली चाललेत वगैरे. स्टार्टेड एन्जॉयिंग. म्हणजे मला सांगायचं काय की 50व्या वर्षीपर्यंत मला रिव्हर राफ्टिंग जमू शकतं आणि ते मला करायला आवडतं. आणि मी जर लोकांना शिकवलं तर मला माझं करिअर झालं असतं. त्याचा शोध मला खूप उशिरा लागला. मला संगणक शास्त्राबरोबर तेही जमू शकत होतं हे मला कधीच कळलं नव्हतं. त्याच्यामुळे आता आपल्याला संधी शाळेमध्ये प्रवेश करायचा, निरनिराळ्या गोष्टी करून बघायच्या आणि इतरांना मदत करत राहायचं, सारखं मदत करत राहायचं. आपली दुःख कोणालाही सांगायची नाही, इतरांना काय मदत करू शकतो ते करायचं आणि एक चांगली फ्रेंडशिप निर्माण करायची. आणि त्याच्यातून आपल्याला जो आनंद होतो ना तो दुसरं कशातूनच होत नाही. दुसऱ्यांना आनंदी केल्याने जो आनंद होतो तो दुसऱ्या कशातूनच होत नाही. आणि मग ह्याच्यातून या 3 गोष्टी करत करत आपलं एक करिअर करायचं. आणि करिअर एक मिशन असतं, ते लोकांना आनंदी करण्यासाठी असतं, फक्त आपल्याला पैसे मिळवण्यासाठी नसतं. आणि ह्या 2 गोष्टी करत माणसांना ज्या गोष्टी करता येतात त्याच्यावर भर द्यायचा, यंत्रांना ज्या गोष्टी करता येतात त्याच्यावर भर द्यायचा नाही. ज्या गोष्टी ChatGPT करू शकतं त्याच्यात फारसा वेळ घालवायचा नाही. ज्या गोष्टी ChatGPT करू शकत नाही म्हणजे माझी कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, अवघड प्रश्न सोडवणं, दुसऱ्यांना मदत करणं, माणसांची माणसांसारखं वागणं, ह्या प्रकारच्या गोष्टींमध्ये आता आपण विचार करायचा. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यामध्ये गढून जाणं, शिकायचं कसं याच्यावर प्रेम करणं, लर्निंग म्हणजे लव्हिंग हाऊ टू लर्न आणि लव्ह फॉर लर्निंग, ही गोष्ट ChatGPTला जमत नाही, आपल्याला जमू शकते. एखादा विचारांचे व्यूह बांधत जाणं, स्वतंत्र विचार करणं, स्वतंत्र अभिव्यक्ती करणं, ह्या गोष्टींना याच्या पुढे आपण महत्व द्यायचं. मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी करायला अवघड आहेत, कारण तुमच्या शाळेने त्या तुम्हाला कधीच करायला लावलेल्या नाहीये. पण याच्या पुढे आपण स्वतः त्या सुरू करायच्या. आणि मग एखादी गोष्ट तुम्हाला सापडते आणि त्याच्यावर तुम्ही ध्यास घेता. आणि तो ध्यास घेतल्यानंतर काय होतं तर तुम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ 10,000 तासांचा रियाज करता. म्हणजे लता मंगेशकरांनी त्या 21 वर्षाच्या होण्याच्या आधी 10,000 तासांचा रियाज केला होता. हे कधी विसरता कामा नये. सचिन तेंडुलकर यांनी त्यांचं करिअर सुरू होण्यापूर्वी जवळजवळ 20व्या वर्षाच्या आधी 10,000 तासांचा क्रिकेटचा रियाज केला होता. बिल गेट्स यांनी 21व्या वर्षाच्या आधी 10,000 तासांचं कम्प्युटर प्रोग्रॅमिंग केलं होतं. 10,000 तासांचा नियम म्हणजे काय तर जर वर्षामध्ये 300 दिवस असतील आणि त्यातले आपण रोज 3 तास अशा एका गोष्टीसाठी समर्पित झालो, फोकस फोकस फोकस, अटेन्शनल इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात, तो एक दुसरा ध्येय आहे. तर न्यूरल लॉकिंग होतं आपला मेंदू त्याच्यात घडून जातो आणि मग आपल्याला त्याच्यातली एक्सपर्टीज निर्माण व्हायला सुरुवात होते. जर रोज 3 तास तुम्ही असं झोपून दिलं एखाद्या विषयासाठी की मी जगाला काय देणार, मी मानवतेला काय देणार, याच्यातच काम करत राहायचं, रोज 3 तास दिले तर एका वर्षात 1,000 तास होतात. 10 वर्षांनी 10,000 तास पूर्ण होतील. आणि तुम्हाला माहितीये की बिल गेट्सनी ज्या वेळेला 10,000 तासांचं प्रोग्रॅमिंग पूर्ण केलं होतं
त्यावेळेला टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर त्यांचा फोटो आला, मॅन ऑफ द इयर. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा समाजकार्य असो कुठल्याही गोष्टीमध्ये 10,000 तासांचा नियम पाळला आणि ते 10,000 तास तुम्ही ज्यावेळी पूर्ण कराल ना, त्यावेळी तुमचा सुद्धा असा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर फोटो येईल. तुम्ही कुठून आलाय, तुमचे आई वडील काय करत होते, तुमच्या घरी जमीन जुमला होता की नाही, त्यांच्याकडे किती पैसे होते, कोणीही विचारणार नाही. तुमचा त्या टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर नक्की फोटो छापून येईल. कारण 10वी पास झाल्याबद्दलच तुमचा सत्कार झाला, म्हणजे आता पुढे सत्कारच सत्कार आहे. त्याच्यामुळे तो फोटो तुमचा येणार. तो फोटो आल्यानंतर श्यामलाताई तुमचा याच सभागृहात सत्कार आयोजित करते आणि त्या सत्कार समारंभाला मला बोलवायला विसरू नका, एवढं सांगतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूपच महत्त्वाचे मुद्दे असे एकदम खुले करून सांगितलेत विद्यार्थ्यांना. आणि सर जे म्हटले की आपण एकत्र असतो तेव्हा आपण लोकांशी बोलणं, वागणं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी पण हेच सांगितलंय की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा संघर्ष थोडे सोपे होतात. तर आता आपण पुढे जाऊया. मी मिलिंद वाघ सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष म्हणून थोडं 2 मिनिटं बोलावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेक सावंत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले मान्यवर, काहींचा नावोल्लेख राहून गेला. सुभाष पाटील आहेत, MPCLचे, रमाबाई आंबेडकरचे, गायकवाड सर आहेत, वायचळे आहेत, जावेद भाई आहेत. या सगळ्यांचा उल्लेख मी याच्यासाठी करतो की हा जो प्रवास आहे ना, हा आपण सर्व एकत्र मिळून करत असतो आणि हे मिशन एकलव्य जे आहे ते त्याच्यासाठीच आहे. तुम्ही थोडे कंटाळले असाल, पण आत्ताच जे विवेक सावंतांनी जे सांगितलं ते मला असं राहून वाटत होतं की त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन घेऊन आपण जर हुतात्मा स्मारकामध्ये बसलो आणि सावंत सर हे बोलले, याच्यावर आपल्याला काय वाटतं. असं जर एखादं सेशन आपण सरांनी सांगितलं की दररोज 3 तास, तसंच साधारणतः जर आपण एक रविवार 3 तास, दुसरा रविवार 3 तास असं जर केलं तर मला वाटतं त्यांच्या मांडणीतून खूप गोष्टी तुम्हाला समजतील आणि पुढचे मार्ग दिसतील. पण चॅलेंज हे आहे की रविवारी 3 तास बसणं हे शक्य आहे का, आणि मिशन एकलव्य समोर ते मला वाटतं सर्वात महत्वाचं चॅलेंज आहे. सरांनी खूप गोष्टी सांगितल्या, त्याच्यातला हा जो फोकस आहे त्याने रियाज सांगितला की एकच गोष्ट वारंवार करणं आणि सखोल पद्धतीने करणं, जे ChatGPT करू शकत नाही ते करता येणं. मला वाटतं मिशन एकलव्य हा त्याच्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आहे. हुतात्मा स्मारकामध्ये आपण मीटिंग्स घेतो, तिथे येतो, बोलतो, भेटतो आणि मग त्याच्यातून बऱ्याच गोष्टी ह्या कळत जातात. मुक्ताने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्याकडे लक्ष वेधलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तिचं म्हणणं आहे की एकत्र आल्यानंतर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, एकटेपणाने त्या होत नाहीत. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मिशन एकलव्य आहे. मिशन एकलव्य मधून काही स्कॉलरशिप्स मिळतात. चांगलं त्या म्हणतात की ते सांगायचं राहून गेलं, त्याचा उल्लेख याच्यासाठी की पॉसिबिलिटी फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, गुरुराज म्हणून आमचे सहयोगी आहेत, ते येतात, त्यांना स्कॉलरशिप्स आम्ही देतो. पण ते प्रमाण खूप नाहीये, ते आवश्यक आहे तिथे ते दिलं जातं. पण त्याच्या पलीकडे आपण एकमेकांवर, जसं गायत्रीचं तुम्ही ऐकलं की त्याला वेगवेगळे प्रश्न पडले, त्याची उत्तरं हे मिशन एकलव्य म्हणून आपल्या समोर आले. तो हा जो प्रवास आहे तुम्हाला वाटतं खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये उपस्थित तुम्ही सर्व जे आहात, सावंत सर म्हणत होते की वेगळेपण, त्यांनी तुम्हाला म्हटलं की जरा एकमेकांच्या शेजारी बघा आणि बघा की सारखे दिसत आहात का, तर तुम्ही म्हणलात की नाही आम्ही सारखे नाही दिसत, वेगळेपण आहे. पण मला असं सांगायचं की समूह म्हणून एक सारखेपण आहे. इथे जे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये येते का लक्षात, मला काय व्हायचं का शब्द जवळ होत आहे,
मला म्हणायचंय की आपण वेगवेगळे आहोत, पण तरी आपल्यामध्ये काही सारखेपण आहे आणि ते तुमचं जे सारखेपण आहे ते समाजातल्या इतर घटकांपासून वेगळं आहे. हा मुद्दा मला वाटतं एम्फसाइज करायचा. तो कसा, तर आता सांगितलं की सामाजिक सोशल स्किल्स पाहिजे, लोकांबरोबर बोलता आलं पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स पाहिजे. हा तुमच्यामध्ये आहे, तुमच्या कुटुंबामध्ये आहे. गायत्रीने तिच्या कुटुंबाची स्टोरी सांगितली की घरात किती लोक आहेत. गायत्रीच्या 5 ते 6 लोक आहेत. आणि जो मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास आहे ना, त्याच्या घरामध्ये किती लोक आहेत, 2 किंवा 3 लोक आहेत. आणि ते पण पूर्ण वेळ घरात नसतात. त्या वर्गामध्ये सोशल स्किल्स नाहीये, तुमच्यामध्ये ते सोशल स्किल्स आहेत. त्यामुळे तो कॉन्फिडन्स मला वाटतं असू द्या. सर म्हटलेत की हाताने काम करायला पाहिजे. जे इंटरनॅशनल शाळातली मुलं आहेत त्यांना ते शिकवावं लागतं की हाताने काम कसं करतात. मला वाटतं ते तुम्हाला शिकवावं लागत नाही. तुम्ही घरामध्ये वस्तीमध्ये ते काम करत आहात. फक्त त्याच्याकडे पुढेही दुर्लक्ष नको करायला, आणि ती तुमची ताकद आहे. थोडक्यात मला हे सांगायचं की बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, पण तुम्ही ज्या वर्गामधून आलेले आहात, कष्टकऱ्यांच्या वर्गामधून जे येत आहात, त्याची एक खूप मोठी ताकद आहे. आणि त्या ताकदीपुढे इतर जे उच्च मध्यम वर्गामधली मुलं आहेत ती तुमच्याबरोबर कॉम्पीट करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. फक्त त्याच्यासाठी आपल्याला मार्ग माहीत पाहिजे. ते मार्ग मला वाटतं मिशन एकलव्य मधून तुमच्याकडे येतील. शेखर साळवेंना आम्ही विनंती केली होती, अशोक माळे आणि शेखर साळवे, खास दोघेही मुंबईच्या पावसामधून आज इथे पोहोचले. आमचं म्हणणं होतं की त्यांनी बोलावं, आम्ही असं नेहमीच म्हणत असतो, पण ते फारसे तसा संवाद साधत नाही. पण शेखर साळवे मला म्हटले की सर त्यांना सांगा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक चॅलेंज आहे, आणि सावंत सरांनी त्याचा रेफरन्सही त्याच्यामध्ये दिला. शेखर साळवेंनी मला सांगितलं की मी माझ्या स्किनचा एक फोटोग्राफ त्या ChatGPT वर टाकला, आणि मला त्यांनी सगळं सांगितलं की कुठल्या प्रकारचं काय काय. त्यांनी थोडक्यात त्यांनी पूर्ण डायग्नोसिस केलं आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि विवेक सावंत म्हटलं की जे ChatGPT करतं ते आपण करण्यामध्ये पॉइंट नाही. विचार करा त्यांना काय सांगायचं आहे, आणि तो विचार मला वाटतं सगळी उत्तर आता इथे मिळणार नाही. हुतात्मा स्मारकामध्ये आलात की त्याच्यावरची चर्चा आहे, त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला मिळतील. संगीताताई सकट आज इथे आलेल्या आहेत, आणि त्या आशा वर्कर आहेत. मला खूप त्यांच्याविषयीचा आदर त्याच्यासाठी आहे, कारण कोविड काळामध्ये जर कोणी आपल्याला वाचवलं असेल ना, तर त्या मोठमोठ्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सने वाचवलेलं नाहीये, ते आशा वर्कर्सने वाचवलं आहे. टाळ्या वाजवायला हरकत नाही, खूप मोठं काम आहे. आणि ते त्यांनी काय केलं माहिती आहे, मोठमोठे डॉक्टरना लांब राहत होते पेशंट्स पासून, पण आशा वर्कर्स जाऊन भिडल्या. तर ती ताकद आपली आहे. त्यांच्यामध्ये त्यांना जर संधी मिळाली असते त्या डॉक्टर होऊ शकल्या असत्या, हा कॉन्फिडन्स मला आहे, आणि त्या पण आज मागे बघितलं त्यांनाही आहे. त्यामुळे तुमच्यामध्येही तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की आपण समाजामध्ये जाऊन भेटतो आणि आपल्यालाही मोठं होता येईल त्या अर्थाने. ते त्या गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत. थोडस विद्यार्थी हे फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं. तुम्ही आज याल, 1-2 वर्षात थांबाल, पुढे निघून जाल. अनेक विद्यार्थी आज एकलव्यामधून पुढे गेलेले आहेत. त्याच्यातले काही चार्टर्ड अकाउंटंट, कॉमर्स फॅकल्टी मध्ये बरेच आहेत, ते चार्टर्ड अकाउंटंट झालेले आहेत. इथपर्यंतचा तो प्रवास त्या विद्यार्थ्यांचा आहे, तो नक्कीच होईल. आणि जे आई वडील इथे आहेत त्यांना माझं सांगणं आहे की बेलाशक मुलांना या ऍक्टिव्हिटीज मध्ये पाठवा. श्यामलाताईंचा वावर त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे असतो, आणि पूर्ण जबाबदारीने त्या मुलांची काळजी घेत असतात. तुम्ही पण त्या मिटिंग्सला या, कारण आमचा भर असा असतो की फक्त विद्यार्थी नाही, पालकही यायला पाहिजे, कारण हा एकत्र प्रवास असतो. तर हा आपण सर्व प्रवास एकत्र करूया. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण मला मुक्ताने सांगितलं की 1च मिनिटं बोला, पण मग 10 मिनिटं दिल्यावर मी म्हटलं की हो आवडतो. एकच गोष्ट मला शेवटची सांगायची आहे, ते म्हणजे तुमच्यातलं जे वैशिष्ट्य आहे ना, तुम्ही वेगवेगळ्या जाती आणि धर्मामधले आहात, हे एक वेगळं पण या संपूर्ण समूहामध्ये तुम्ही बघितलं तर आहे. मुस्लिम मायनॉरिटीज मधलेही आहेत, दलित वस्तीमधलेही आहेत, आणि वरच्या जातीमधले पण वस्तीमध्ये राहणारे पण आहेत.
ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे. कारण आम्ही ज्यावेळेस शैक्षणिक क्षेत्रात वावरतो, शिकवतो, कुठे सगळे इथे बसलेले आहेत, त्यावेळेस आमचा अनुभव आहे की वर्गात ज्यावेळेस हेट्रोजेनिसिटी असते, वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात, त्यावेळेस त्यांच्या एकमेकांपासून खूप काही शिकता येतं. तर हे जे वैविध्य आहे ह्या एकलव्यामध्ये जे आहे आणि जे आपण पुढे नर्चर करू, ही पण एक खूप मोठी ताकद आहे. आणि खास करून ज्यावेळेस समाज दुभंगला जातोय त्यावेळेस मला वाटतं हे आपलं काम खूप महत्वाचं आहे. कारण खूप विखार आणि विष हे पेरलं जात आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त बळी जो पडणार आहे तो कष्टकऱ्यांचा पडणार आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या सामाजिक जातींमधून आलेलो आहोत, धर्मामधून आलेलो आहोत, ते समजून घेऊया, एकमेकांच्या घरामध्येही जाऊया, एकमेकांशी संवाद साधूया. ते पण मिशन एकलव्यचं एक महत्वाचं काम आहे. आणि त्याच्यातूनच आपण आपली माणूस म्हणून जी आहे ती घडत, जे विवेक सावंत म्हटलं की शेवटी मानवतेसाठी आपल्याला जगायचं आहे, ते करता येईल. मुक्ता मी थांबतो इथे. आपण सर्व भेटत राहू, पुढचे अनेक वर्ष भेटत राहू. आणि अर्थात तुमच्यापैकी कोणाचा टाइम मॅगझिनवर जो फोटो आला तरी आपण भेटू, आणि तो तसा फोटो नाही आला तरी भेटत राहू. कारण फक्त एक इंडिव्हिज्युअल सक्सेसलाच आपण महत्व देतो असं नाही आहे. एक टीम म्हणून आपण एकमेकांसोबत काम करत राहूया. धन्यवाद. वागसर नेहमीच खूप छान बोलतात आणि नेहमीच खूप चांगलं मार्गदर्शन करतात. आपण पुढची वर्ष सगळे त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आणि आता आपण सगळे ज्याची वाट बघताय त्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आता पुरस्कार वितरण सुरू होईल.